विचार सागर तरंग चौथा. आणि चौथ्या तरंगामध्ये आपण आज कुटस्थ व चिदाभास यांचे भान कसे होते याविषयी शंका व समाधान. हा विषय सांगत असताना आपण कुठपर्यंत सांगितला? हा विषय कुठपर्यंत सांगत आले? नाही, फक्त सुरुवात केली. कुटस्थ व चिदाभास यांचे भान कसे होते. फक्त निश्चित महाराजांनी विचारलं कुटस्थ म्हणजे काय. कुटस्थ तुमच्या लक्षात नाही आलं? आहे लक्षात, फक्त त्यांना विचारलं कुटस्थ म्हणजे काय. म्हणजे प्रत्येकाच्या लक्षात आलं. पण कुटस्थ आभास आणि अजून काय त्याच्यात फरक काय आहे असं नेमकं लक्षात येईना. फरक नेमका कुटस्थ आभास आणि अजून एक काय होतं. एक बिंब रूपाने असतो आणि एक प्रतिबिंब रूपाने असतो. जीव कुटस्थ आणि आभास याच्यात तिन्ही मध्ये कसा फरक आहे नेमका? जीव आहे ना, जीव हा चिदाभास रूपाने लक्षात घ्यायचा. कुटस्थ त्याचा अधिष्ठान आहे आणि ते जीव हा बुद्धीवरती आद्यस्थ आहे, प्रतीतीला आलेला आहे. करू त्याचा विचार. चला ठीक आहे. आता कालपर्यंत आपण अहम शब्दाचा विचार केला आणि अहम शब्दाने मुख्य समानाधिकरण आणि बाध समानाधिकरण त्या ठिकाणी पाहिलं. तर मुख्य समानाधिकरण हे कुटस्थाशी आहे आणि बाध समानाधिकरण हे मात्र चिदाभासाचे त्या ठिकाणी आहे. मग बाध समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण या दोन्ही गोष्टी आपल्या विचारात आलेल्या आहेत. आता आपण या ठिकाणी कुटस्थ व चिदाभास यांचे ज्ञान कसे होते याविषयी काय करायचे आपल्याला शंका होती. कारण दोन्ही कसे चैतन्य रूप आहे. मग आता ज्ञान नक्की कोणाचं होणार आहे? कुटस्थचं होणार आहे का चिदाभासाचं ज्ञान होणार आहे त्या ठिकाणी, असा विचार करायचा. तर शिष्य या ठिकाणी शंका करतो, महाराज मुख्य व बाध समानाधिकरणाने अहम म्हणजे मी या शब्दाने प्रतीत होणारे कुटस्थ व आभास हे दोघेही ब्रह्मरूप आहे हे चांगले लक्षात आले. बरोबर ना? आता तो जो आभास आहे त्या आभासाला तो कुटस्थ होऊन कसा मानत होता? सुरुवातीला पृथक मानत होता. पृथक मानत होता, भिन्न मानत होता. तो बुद्धीमध्ये पडलेला काय आहे त्याचा आभास आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तो मानत होता. पण आता काय म्हणतो, हे मला चांगलं कळलेलं आहे. कसं चांगलं कळलेलं आहे? का मुख्य समानाधिकरण आणि बाध समानाधिकरण ह्या दोनही विषयांमुळे मला अहम शब्दाने, अहम म्हणजे मी या शब्दाने जर विचार केला तर तो कशाला धरून करतो विचार? आभास. तो स्वतःला धरून विचार करतो आणि कुटस्थाला धरून विचार करतो. जेव्हा त्याला स्वतःला धरून विचार करायचा आहे कुटस्थाशी, तेव्हा त्याला काय करावं लागतो? कोणता बात करावं लागेल? चिदाभासाला जेव्हा बात करायचा, स्वतःचा बात करायचा का नाही, तो मुख्य समानाधिकरण आहे का बाध समानाधिकरण आहे? तो त्याचा बाध समानाधिकरण करेल. आणि कुटस्थाचं काय? मुख्य समानाधिकरण आहेच. फक्त चिदाभासाला काय करावं लागतं? बाध समानाधिकरण करावं लागतं. म्हणून मुख्य व बाध समानाधिकरणाने हे कधी कळतं आपल्याला? मुख्य आणि बाध समानाधिकरणाने कळतं. बाकी तत्वमसी हे सगळं सांगितलं तर वाच्यार्थ लक्षार्थ, तरी पण ते उपाधी त्याच्यामध्ये राहते का नाही. म्हणून मुख्य आणि बाध समानाधिकरण केलं. बाध केलं म्हणजे काय केलं? तर त्याच्यावरती जी उपाधी आलेली आहे त्या उपाधीचा बाध केला आणि म्हणून मुख्य समानाधिकरण झालं. आणि उपाधीचा जर बाध नसता केला तर मुख्य समानाधिकरण झालं असतं का? झालंच नसतं. म्हणून मुख्य व बाध समानाधिकरणाने अहम म्हणजे मी या शब्दाने काय प्रतीत होते? अनुभूती येते. कुटस्थ व आभास दोघेही काय आहे? ब्रह्मरूपच आहे का नाही? हे चांगले लक्षात आले. जर आता तो ब्रह्मरूप म्हणजे चेतन रूप जर नसेल आणि जड असेल तर जडाला हे ज्ञान होईल का? आणि आभासाच्या अवस्था पाहत असताना ह्या जडाच्या पाहिल्या का चेतनाच्याच पाहिल्या अवस्था? चेतनाच्या अवस्था असतात, जडाला मात्र अवस्था नसतात. आणि त्या 7 अवस्था आपण त्या ठिकाणी
पाहिल्या. आणि जी मुख्य अवस्था आहे त्याच्यामध्ये का ते ब्रह्म मी आहे, ती कोणती अवस्था आहे? पाचवी. आणि त्या अवस्थेचं नाव काय आहे? अपरोक्ष अपरोक्ष ब्रह्मज्ञान. अपरोक्ष म्हणण्यापेक्षा दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. आणि ह्या दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाने काय होतं, ते ब्रह्म मी आहे असं त्या जीवाला साक्षात्वाने, प्रत्यक्षाने, आत्मत्वाने काय होतं, स्वरूपाचा बोध त्या ठिकाणी होत असतो. हे चांगले लक्षात आले. आता थोडे विचारावेसे वाटते ते असे की आता आम्हाला परत हे तर पूर्ण कळालेलंच आहे. आता काय राहिले, थोडं राहिलेले, थोडे आहे, थोडी आहे, फक्त काय चित्त सहाय्य झाले. चित्ताची थोडी सहाय्यता असली आणि थोडंच विचारायचं असलं, काय होतं की जसा पाण्याचा थेंब आहे ना, एकदम छोटासा असतो, परंतु जेव्हा पाण्यावरती आपलं तेलाचा थेंब छोटासा असतो, जेव्हा तो पाण्यावरती पडतो तेव्हा तवंग रूपाने काय होतो, मोठा होतो. तसं कधी कधी थोडं जरी सांगितलं तर पुष्कळ आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, कळून जातं. हे कधी कळणं आपल्याला, जेव्हा आपल्याला आधीचा जो विषय आहे तो विषय जर यथार्थ रूपाने कळाला तर थोडं जरी असलं तरी कळून जातं ना. तसं शिष्याने या ठिकाणी शंका केली की आता थोडं विचारायचं, मला काही जास्त विचारायचं काही गरज राहिलेलं नाही. आता मुख्य समानाधिकरण, बाद समानाधिकरणाने ते ब्रह्म मी आहे, मला हे ज्ञान झालेलं आहे, पण आता थोडं मला विचारा वाटतं की नक्की ज्ञान कोणाला होतं, कसं ज्ञान होतं, युगपत होतं का क्रमाक्रमाने होतं, कोणाचं ज्ञान होतं, असं फक्त थोडं विचारायचं आहे. तेवढंच आम्हाला विचारलं म्हणजे माझी शंका काय होती, पूर्णता निरसून जाते. आता थोडे विचारावेशी वाटते ते असे की अहम या अंतकरण वृत्तीत कुटस्थ आणि आभास याची युगपत म्हणजे एकाच क्षणी ज्ञान होते किंवा क्रमक्रमाने होते. आता बघा, आता जे ज्ञान करून घ्यायचं आहे तर त्या चैतन्याला स्वतः ज्ञान करता येईल का? राज्य सकट चालवायचं म्हणलं तर कोणीतरी पुरुषाची आवश्यकता आहे का नाही? तसं ज्ञान करून घ्यायचं तर ज्ञान कशाने होणार आहे? चैतन्याला म्हणजे कुटस्थाला असं ज्ञान होईल का? किंवा चिदाभासाला असं ज्ञान होईल का? कुठेतरी प्रकाशक पाहिजे. हा, म्हणजे नुसतं साक्षी भाषे शब्दाचा अर्थ नुसतं साक्षी प्रकाशन करतो का वृत्ती सहित प्रकाशन करतो? वृत्ती सहित. म्हणून कुटस्थ आपलं अंतकरण अधिष्ठान चैतन्य कुटस्थ आणि त्या कुटस्थाचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, या तिन्हीला जीव असं म्हणतात की नाही. आता ज्ञान कोणाला होतं? कुटस्थाला ज्ञान होतं का चिदाभासाला ज्ञान होतं? मग ते ज्ञान होत असताना अंतकरणाची वृत्ती पण असली पाहिजे, कारण अंतकरणाच्या परिणामाला काय म्हणतो आपण? वृत्ती म्हणतो. आणि अंतकरणाचे किती परिणाम असतात? परिणाम किती प्रकारचे असतात अंतकरणाचे? नाही लक्षात येत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. जेव्हा अंतकरणाची वृत्ती चंचल होती तेव्हा त्या अंतकरणाला वृत्तीला काय नाव येतं? मन. आणि पूर्वपार जेव्हा चिंतन करते तेव्हा काय नाव येतं? चित्त. आणि निश्चय करते तेव्हा बुद्धी. आणि अभिमान धारण करते तेव्हा अहंकार. हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे, विसरायचं नाही कधी. पाहता अंतकरण वृत्ती कुटस्थ आणि आभास यांचे युगपत म्हणजे एक क्षणी होते किंवा क्रमक्रमाने होते, ऐक नाही. तशी असेल तर प्रथम कोणाची, ऐक नाही. आता ह्या अंतकरण वृत्ती, आता नेहमी आपण काय विचार केला की अंतकरणाची वृत्ती जी आहे ती पदार्थाला विषय करते, पण आपण असं म्हणतो की एखाद्याची वृत्ती दशावधानी आहे, शतावधानी आहे असं वाटतं. म्हणजे एकाच वेळेला वृत्ती अनेक पदार्थांचं ग्रहण करते किंवा अनेक पदार्थांना विषय करते. तर असं आपण गुलाबाच्या पाकळ्यांचं उदाहरण पाहिलं की आपल्याला असं वाटतं की 100 पाकळ्या आणि त्याला सुईने एकाच वेळेला काय केलं, छिद्र पाडलं. म्हणजे ह्या सगळ्या पाकळ्यांना एकाच क्षणामध्ये काय होतं, छिद्र पडतं. म्हणजे हे सगळं युगपत होतं असं वाटतं. जेव्हा त्याचा आपण बारकाईने विचार करतो तेव्हा आपल्या काय लक्षात येतं, पहिल्या पाकळीला छिद्र झाल्याशिवाय दुसऱ्या पाकळीला छिद्र होत नाही, म्हणून ते मध्ये अंतर, व्यवधान, खोळंबा हा मानला पाहिजे. तसं ह्या ठिकाणी युगपत म्हणजे काय, एकाच काळीत. म्हणजे पाण्यावरलं शेवळ बाजूला केलं का पाणी आपल्याला कसं होतं की लगेच तिथं प्रतिथली येतं का नाही, का महिन्या 2 महिन्यात, तास 1.5 तास असं काय जातो का नाही, आहे का नाही. म्हणजे याला म्हणायचं युगपत. तसं या ठिकाणी हे जे ज्ञान होतं ते युगपत होतं
का क्रमाक्रमाने, म्हणजे आधी याचं व्हावं मग त्याचं व्हावं, आधी कुटस्थाचं व्हावं मग चिदाभासाचं व्हावं, किंवा चिदाभासाचं व्हावं मग कुटस्थाचं व्हावं, किंवा चिदाभास आणि कुटस्थ या दोघांचं एकाच काळामध्ये ज्ञान होतं. मग आम्हाला विचारायचं का हे जे ज्ञान होतं ते युगपत होतं का क्रमाक्रमाने होतं, असं त्याला शंका त्या ठिकाणी आलेली आहे. म्हणून अहम या अंतकरवृत्तीत कुटस्थ आणि आभास यांचे युगपत म्हणजे एका क्षणी ज्ञान होते किंवा क्रमाक्रमाने होते, असे तसे असेल तर प्रथम कोणाचे, आणि तसं जर असेल समजा कसं क्रमाक्रमाने असेल तर तसं असेल तर कोणाचं होतं, ऐक नाही असेल तर प्रथम कोणाचे विचारण्याचा हेतू असा की जसे दोन दीपाचे ज्ञान एकदम होते पण ते दोन्ही दीप स्वतः प्रकाशमान असल्यामुळे एक दुसऱ्यावर अवलंबून नसतो, ऐक नाही. इथं दोन दिवे ठेवले शेजारी शेजारी, ऐक नाही, दोन दिवे ठेवल्याच्या नंतर आपण म्हणतो का हा देवा पाहिल्याच्या नंतर हा पाहू. दोन दिवे ठेवले का दोन्ही समोर एकदम दिसतात की नाही आपल्याला, दोन्ही दिवे एकदम त्या ठिकाणी दिसतात, ऐक नाही का. मग याचं आधी ज्ञान झालं मग त्याचं झालं, मग याला म्हणायचं क्रमाक्रमाने, आणि दोन्हीला सगळं एकदमच त्या ठिकाणी पाहिलं तर हे कसं झालं, युगपत त्या ठिकाणी ज्ञान झालं. तुम्हाला जर काही मुद्दा लक्षात नाही आला तर परत विचार वाटतं. आता याच्यात काय होतं, जास्त बारकावा सांगितलं का मग परत हे तुम्हाला ते किचकट झाल्यासारखं वाटतं, आणि सरळ सरळ ढोबळ सांगितलं का मग ते जरा अडचण करतं. जरा थोडं जास्त पण नाही पण थोडं मर्यादित का होईना ते फोडून सांगितलं तर मग ते लक्षात येऊन जातं. बघा, तसे असेल तर प्रथम कोणाचे विचारण्याचा हेतू असा की जसे दोन दीपाचे ज्ञान एकदम होते पण ते दोन्ही दीप स्वतः प्रकाशमान असल्यामुळे एक दुसऱ्यावर अवलंबून नसतो, ऐकणे. तसेच कुटस्थ आणि आभास हे दोघेही प्रकाशमान आहे पण ते स्वतंत्र आहे किंवा एकाचा प्रकाश दुसऱ्यावर अवलंबून आहे, हे समजावा, ऐकणे. आता हे समजावं म्हणजे हे समजलेलंच आहे का नाही, हे वेगळं समजवण्याची आवश्यकता आहे का, कारण दोघे कसे प्रकाशमानच आहे. तसं बिंब आणि प्रतिबिंब हे कसं आहे, त्या ठिकाणी बिंबच प्रतिबिंब रूप असताना आणि प्रतिबिंब जे आहे तेच बिंबाचं स्वरूप आहे ना. जसं आरशात पाहिलेलं आपलं असणारं आरशातलं मुख आणि आपलं मुख याच्यात काही बदल असतो का, दोन्ही सारखेच असतात, आहे का नाही, काही एक दुसऱ्यावर अवलंबून असतं. म्हणजे हे शिष्याला शंका आहे का हे एक जर दुसऱ्यावर अवलंबून असेल तर त्याच्यामध्ये मग विचार करता येईल का हे क्रमाक्रमान झालं का युगपत झालं. म्हणून एक दुसऱ्यावर अवलंबून आहे का दोन्ही स्वयंप्रकाश रूप आहे. कोण दोन स्वयंप्रकाश रूप आहे, दोघांची नावं काय, प्रतिबिंब आणि कुटस्थ. प्रतिबिंब आणि कुटस्थ, कुटस्थ आणि आभास. आभास असं घ्यायचं, बिंब आणि प्रतिबिंब असं घ्या. तसेच कुटस्थ आणि आभास हे दोघे प्रकाशमान आहे पण ते स्वतंत्र आहेत किंवा एकाचा प्रकाश दुसऱ्यावर अवलंबून आहे, ते स्वतंत्र आहे का एकाचा प्रकाश दुसऱ्यावर अवलंबून आहे, हे समजावे. हे काय समजून सांगायचं आपल्याला, कारण याविषयी आपल्याला काय होते शंका आलेली आहे, ऐका नाही. कुटस्थ व चिदाभास यांचं ज्ञान कसं होतं म्हणजे भान कसं होतं हे आपल्याला यथार्थ रूपाने कळालं की आपल्याला त्या ठिकाणी काय होईल, हे सगळे जगतभ्रम अध्यास वगैरे हा जो आहे का नाही हा सगळा आपलं त्या ठिकाणी काय अगदी तळ हातावर आवळा ठेवल्याच्या नंतर सगळीकडून आपल्याला तो पाहता येतो ना, तसं ह्या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ रूपाने बोध झालं की मग आपल्याला लक्षात येतं बाद समान अधिकरण कधी विचारात घ्यायचं, आभासाच्या 7 अवस्था कधी लक्षात घ्यायचं, कुटस्थ आणि आभास यांचं ज्ञान कसं होतं, ऐक नाही. आणि जर ते कळालं नाही तर मग बाह्य पदार्थाची रीत पाहावं लागते आपल्याला, आणि ती पाहावंच लागणार आहे आपल्याला, कारण हा मुद्दा सरळ सरळ सांगायला गेला का तो लक्षात येत नाही. म्हणून थोडी बाह्य पदार्थाची रीत पाहावं लागेल आपल्याला, आणि ती कळाली का हे सोपं होऊन जाईल. पुढे पहा. आता ही शंका लक्षात आली ना तुमच्या, एक दुसऱ्यावर अवलंबून आहे का ते क्रमाक्रमाने होतं का मागं पुढं होतं का ते एक दुसऱ्यावर प्रकाशमान अवलंबून आहे. एक विषय आहे, एक विषय आहे आणि एक विषय आहे. विषय कोण आहे तर कुटस्थ हा विषय आहे, आणि काय विषय होतो तर चिदाभासाचा त्या ठिकाणी विषय होतो. जसं माती काय आहे विषयी आहे आणि घट काय आहे विषय आहे. एक कारण आहे आणि एक कार्य आहे, असं लक्षात घ्या. आता कारण कोण आणि कार्य कोण असं जर म्हटलं तर कुटस्थ आणि आभास याच्यामध्ये कार्यकारण भाव सांगा बरं. कारण विषयी आणि विषय सांगायचं म्हणल्यावर कोण विषयी सांगायचं आणि कोणाला विषयी सांगायचं,
कुटस्थ विषय कुटस्थ विषय विषय आणि आभास काय होईल? काय म्हणलं ते, विशेषण का काय? विशेषण विशेषण. विषयी आणि विषय. विषय. हा मग कुटस्थ कोण आभास होईल? विषय आणि कुटस्थ विषय. हा बरोबर. विषय. हा, कुटस्थ कुटस्थ विषय. विषयी होईल आहे का नाही? आणि बरोबर. आभास काय होईल? चिदाभास विषय होईल. तो त्याचा विषय आहे ना, विषय. विषय तो त्याचा, असं लक्षात घ्यायचं. बरं ठीक आहे. श्री गुरु हे शिष्य अहम वृत्तीत कुटस्थ आणि कुटस्थ आणि आभास यांचे ज्ञान एकदम होते, पण ते दोन दिव्याप्रमाणे नसून, ऐक ना, आता तू काय म्हणतो, एक कुटस्थ रूपी दिवा, एक आभास म्हणजे चिदाभास रूपी दिवा, हे दोन स्वयंप्रकाश आहे का परप्रकाश आहे? मग ह्या दोन्हींचं ज्ञान कसं होतं? युगपत होतं का क्रमाक्रमाने होतं? हे दोन दोन केल्यामुळं तुला तसं वाटतं की नाही? हे दोन केल्यामुळं तसं वाटतं. आरशात पाहताना आपण कसं पाहतो बरं? आपल्या मुखाकडे पहिलं पाहतो, मग आरशातल्या मुखाकडे पाहतो का? दोन्ही मुखात पाहिलं तर आपलं आरशात पाहिलं आहे का नाही, तरी आपल्याला मुखाचं ज्ञान होतच का नाही? आणि हे कशावरून सिद्ध होतं आपल्याला? आरशात पाहिल्याच्या नंतर ते आपलंच मुख आहे, हे कशावरून सिद्ध होतं? डोळ्याच्या माध्यमातून, डोळ्यांनी पाहिलं. आजू पहा बरं, पृथ्वी. हे आपलंच मुख आहे, हे कशावरून सिद्ध होतं? अंतःकरणाची वृत्ती जाते ना तिथपर्यंत. गंध लावताना तुम्ही कसं लावता कपडाला? कपाळाला लावतो. हा, मग आरशात बोट घालून लावता त्याच्या आतल्या का आपलंच लावता? आपलं आपलं लावतो. आपणच आपल्याला गंध लावतो. त्याच्यात पाहून लावता का तुम्ही तुमचं लावता बिगर आरशाचं? आपण आपल्याला लावतो. हा, मग आरशावरूनच लावतो ना. हो. आरशात पाहता, आरशात पाहिल्याच्या नंतर आपलंच प्रतिबिंब असतं ना त्याच्यामध्ये. आणि गंध लावताना तुम्ही प्रतिबिंब लावता का आपल्याला लावता? आपल्याला लावतो. आपल्याला लावता आहे का नाही? मग ते प्रतिबिंब आपलंच आहे हे आपल्याला कळतं का नाही? हे आपलंच आहे, आपल्याला असं कळतं ते. बरं चल. हे शिष्य अमृत कुटस्थ आणि आभास यांचे ज्ञान युगपत होते, पण ते दोन दिव्याप्रमाणे नसून, दोन दिवे आहे का त्या ठिकाणी, एक बिंब आणि प्रतिबिंब. हे कसं आहे, तुला बिंब आणि प्रतिबिंब जे प्रतीला आलेलं आहे, किंवा कुटस्थ आणि आभास या दोन गोष्टी प्रतीला आलेल्या आहेत, तर याला मध्ये कारण काय सांगितलंय? मध्ये कोण आहे का ज्याच्यामुळे हे प्रतिबिंब आपल्याला प्रतीला येतं कुटस्थाचं? बुद्धी आहे का नाही? मध्ये ही बुद्धी आहे का नाही? म्हणून तुला ते दोन प्रतीला येतं. तसं ते दोन आहे का एकच आहे? मुळात दोन नसून ते कसं आहे, एकच आहे तुला. पण ते दोन एकच दिसते, दुसरे ते दर्पणाचे आधारे एकच गोष्टी काय होतात, दोन दोन ठिकाणी आपल्याला प्रतीला येतात. पण हे दोन दिवे आहेत का एकच दिवा आहे? एकच दिवा आहे. एकच दिवा आहे, लक्षात घ्यायचं. बरं ठीक आहे. मग दोन जर दिसले जसं आता बघा, आरशाच्या पुढं एक बाहेर एक दिवा ठेवला आणि आरशामध्ये एक प्रतिबिंबित दिवा दिसतो का नाही? मग बाहेरचा दिवा जसा प्रकाश येते तसा आतला दिवा सुद्धा कसा असतो, प्रकाशमान दिसतोच ना त्या ठिकाणी. हे शिष्य अहम वृत्तीत कुटस्थ आणि आभास यांचे ज्ञान एकदम होते, पण ते दोन दिव्याप्रमाणे नसून जवळ असलेल्या दीप घाटाप्रमाणे आहे. ऐक नाही, तर ते दोन दिव्याप्रमाणे नाही, दोन दिव्याप्रमाणे लक्षात नाही घ्यायचं. तू म्हणतो हा एक दिवा ना आणि हा एक दिवा, हे दोन दिवे म्हणजे कोणते दोन दिवे? बिंब आणि प्रतिबिंब. म्हणजे आभास आहे का नाही? हे दोन दिवे तुला वाटतं का नाही? हे दोन दिव्याप्रमाणे नाही, ते हे दोन दिव्याप्रमाणे नसून तर कसं म्हणले, जवळ असलेल्या दीप घाटाप्रमाणे होते. आता समजा इथं काय ठेवलेलं आहे, एक दिवा ठेवलेला आहे आणि इथं काय ठेवलेलं आहे, घट ठेवलेला आहे, ऐक नाही. मग हा घट जो प्रकाशित झाला तो कशाने झाला, तर शेजारच्या दिव्याने झाला का नाही? मग आता समजा तुम्ही अंधारामध्ये, तो दिवा आहे, देवाचा प्रकाश तयार झालेला आहे आणि त्या प्रकाशाने काय केलं, त्या प्रकाशाने घटाला प्रकाशमान केलं. म्हणजे घट कोण झाला आणि देवा कोण झाला? विषय याच्यातला विचार जर केला तर देवा काय झाला? विषय का विषयी? दिवा विषयी आहे आणि घट काय झाला? विषय झाला. विषयी आणि विषय आता हे पुढं घ्यायचं आपल्याला ना, म्हणून थोडी आता आठवण करून दिली म्हणजे सोपं होऊन जातं, आहे का नाही? मग ते काय करायचं, दोन दिवे म्हणण्यापेक्षा ना दीप आणि घट हे दोघं कसे असतात, जवळ असतात ना. मग त्या दिव्याच्या प्रकाशाने तुम्हाला घटाचं ज्ञान होतं का नाही?
दिव्याच्या प्रकाशाने घटाचं ज्ञान होतं आणि दिव्याचं ज्ञान होत नाही का ते पण होते. कारण दिव्याचा प्रकाश नसेल तर घटाचं ज्ञान होईल का? मग 2 दिव्याप्रमाणे घ्यायचं का दीपघटाप्रमाणे विचार करायचा? दीपघटाप्रमाणे. दीपघटाप्रमाणे विचार करायचा. ठीक आहे ना. मग जवळ असलेल्या दीपघटाप्रमाणे होते, परंतु त्या ज्ञानात दीपाचे स्वयंप्रकाशाने आणि घटाचे दीपाचा विषय होऊन ज्ञान होते, आहे का नाही? आता त्या ज्ञानामध्ये दीपघटाप्रमाणे विचार जर केला तर त्या दीपाचे म्हणजे त्या दिवाचे कसे स्वयंप्रकाशाने दिव्याला प्रकाश, दिवा हा परप्रकाशाने प्रकाशित असतो का स्वयंप्रकाशाने प्रकाशित असतो? स्वयंप्रकाशाने. स्वयंप्रकाशाने, आहे का? मग दिवा कसा आहे? स्वयंप्रकाशित दिवा आहे. म्हणून दीपाचे स्वयंप्रकाशाने आणि घटाचा दीपाचा विषय, आहे का नाही? आणि दीपाचा विषय होतो, घट काय होतो? दिव्याचा काय होतो? दिव्याचा हा विषय आहे ना, आणि दिवा कसा आहे? विषय. दिवा विषय आहे ना, आणि घट काय? विषय, आहे का नाही? म्हणून दीपाचा घटाचे दीपाचा विषय होऊन ज्ञान होते, आहे का नाही? असं सरळ सरळ वाचलं तर नाही कळणार, पण विषय आणि विषय असा विचार केला तर हे सोपं झालं ना. आता म्हणजे कठीण असणारीच वळ सोपी झाली आपल्याला. ठीक आहे. म्हणून आणि घटाचे दीपाचा विषय होऊन ज्ञान होते, त्याप्रमाणे कुटस्थाचा विषय आभास होऊन त्याचे ज्ञान होते, आहे का नाही? त्याप्रमाणे कुटस्थ काय झाला? विषय झाला, आहे का नाही? आणि कुटस्थाचा विषय काय आहे? आभास त्या ठिकाणी आहे. असे ज्ञान होऊन त्याचे कुटस्थाचा विषय आभास होऊन त्याचे ज्ञान होते. आभास जरी प्रकाशमान असला तरी तो कुटस्थाचे प्रतिबिंब आहे. आता आभास जर प्रकाशित होत असेल तर ते कशाचं प्रतिबिंब आहे? कुटस्थाचंच प्रतिबिंब आहे, आहे का नाही? मग त्याचं प्रकाशन कशाने? स्वयंप्रकाशाने आहे का परप्रकाशाने आहे? परप्रकाश. दीप कुटस्थ कसं झाला? परप्रकाशाने युक्त झाला, आहे ना? नाही, कुठंच स्वयंप्रकाशित आहे ना. आणि परप्रकाशाने प्रकाशित कोण आहे? आभास. आभास परप्रकाशाने प्रकाशित आहे, आहे का नाही? आभास जरी स्वयंप्रकाश असला तरी तो कुटस्थाचे प्रतिबिंब आहे. कुटस्थाचे प्रकाशावर त्याचा प्रकाश अवलंबून आहे. कुटस्थाचा जर प्रकाश म्हणजे कुटस्थ जर विषय झाला नाही तर आभास त्या ठिकाणी विषय मात्र होऊ शकत नाही. म्हणून कुटस्थाच्या प्रकाशावर त्याचा प्रकाश अवलंबून आहे, म्हणून तो कुटस्थाचा विषय आहे. म्हणून तर कुटस्थाचा तो काय होतो? विषय होतो, आहे का नाही? आणि कुटस्थ जर नसेल तर चिदाभास कशाचा विषय होईल का? चिदाभासाचं अस्तित्वच नष्ट होऊन जाईल. चिदाभासाचं अस्तित्वच नष्ट होईल. कारण चिदाभासाचं अस्तित्व कशावर अवलंबून आहे? तर कुटस्थावरती त्या ठिकाणी ते अवलंबून आहे. म्हणून तो कुटस्थाचा विषय आहे. बघा आता उदाहरण देऊन सांगतात की हा कुटस्थच आहे का नाही, म्हणजेच ब्रह्मचैतन्य आहे का नाही, त्याच्या प्रकाशाने सगळं प्रकाशित होतं. चिदाभास सुद्धा कशाने प्रकाशित होतो? तर त्या कुटस्थाच्या प्रकाशाने प्रकाशित होतो. आणि सूर्य कशाच्या प्रकाशाने प्रकाशित होतो? ते म्हणून सूर्याला तर सूर्याचा प्रकाश आहे. मग सूर्याला सूर्याचा प्रकाश आहे. मग त्या सूर्याने ठरवलं का एका गोयेमध्ये खूप अंधार आहे, पंचकरणात ऐकवत नाही का, खूप अंधार आहे. मग तो अंधार निवृत्त करण्याकरता सूर्य स्वतः निघाला आणि त्याने काय केलं? अंधाराला दूर केलं आणि लोकांना सांगू लागला, तो अंधार मी दूर केला, तो अंधार मी दूर केला. हे सूर्याला सांगता तरी येईल का? का सूर्यच मुळात जड आहे? जड आहे. जड नाही, आहे. बरं, जड आहे. चेतन आहे तर मग त्याला कळत कसं नाही बाबा हे सगळे मी प्रकाशित करतो? सूर्याला मात्र कळत नाही. सूर्य कसा आहे? सूर्याला प्रकाश आहे, पण तो कसा आहे? परप्रकाशाने प्रकाशित आहे. 15व्या अध्यायामध्ये बघा श्लोक आहे, नतद भासते सूर्यो जगत. बघा, नाही आठवत का? कोणाला आठवत असेल तर बघा. ये चंद्रमसी ये चागनो असं श्लोक आहे. जाऊ दे, मला आता आठवत. बघा आता आभास जरी प्रकाशमान असला तरी तो कुटस्थाचे प्रतिबिंब आहे. कुटस्थाच्या प्रकाशावर त्याचा प्रकाश अवलंबून आहे. आणि तो प्रकाश कशावर अवलंबून आहे? चिदाभासाचा कुटस्थावरती तो अवलंबून आहे. म्हणून तो कुटस्थ विषय आहे. बघा, जगात सूर्य चंद्रादिकांना स्वतः प्रकाशमान असे समजतात, पण तेही आत्मप्रकाशाने प्रकाशित असतात, ऐक नाही. बरं, आता सूर्य उगवला हे सूर्याला कळत नाही, पण आपल्याला कळतंय का नाही?
आणि रात्री अंधार होता, हे कोणाला कळालं? आपल्याला कळालं का अंधाराला कळालं? आपल्या मग अंधाराचं प्रकाशन कोणी केलं? हा अंधार आहे. प्रकाश या शब्दाचा अर्थ काय होतो बरं? प्रकाश या शब्दाचा अर्थ मागं होऊन नाही गेला का? उजेड. अहो उजेड म्हणजे प्रकाशन नाही म्हणायचं, भान, ज्ञान. हे आता किती आता जावळं मावळं दिसतं, हे जावळं मावळ्याला कळतं का तुम्हाला कळतं? आपल्याला कळालं. आम्ही ज्याला कळतं तो जड असतो का चेतन असतो? मग चेतनाला कळतं, ऐक नाही. हा जडाला कळतं का? जड जडाला आश्रय होऊ शकत नाही, कल्पित कल्पिताला जाणू शकत नाही, जड जडाला कधी जाणू शकत नाही. म्हणून सूर्याला प्रकाश आहे, ऐक नाही, तर सूर्याला प्रकाश आहे हे सूर्याला कळतं का? सूर्याला कळत नाही. त्याचा प्रकाश आपल्याला कळतो. सूर्य नाही, अंधार पडला, त्या अंधाराचं प्रकाशन कुठं होतं? आपल्यामुळं. म्हणजे अंधाराला सुद्धा प्रकाशित करणारा कोण आहे? आत्माच आहे. आणि सूर्याला सुद्धा प्रकाशित करणारा कोण आहे? आत्माच आहे. आत्मा म्हणजे कुठंस्थ ब्रह्म चैतन्य असा अर्थ घ्यायचा. म्हणून जगात 15व्या अध्यायामध्ये श्लोक येतो, पण मला आता आठवत नाही. त्याच्यात हाही असाच विषय. जगात सूर्य चंद्रादिकांना स्वतः प्रकाशमान असे समजतात, पण तेही आत्मप्रकाशाने प्रकाशित असतात. आत्मप्रकाशाचे सहाय्य घेतल्याशिवाय कोणताही पदार्थ स्वयंप्रकाशमान नसतो, ऐक नाही. आत्मप्रकाशाचं सहाय्य घेतल्या वाचून हा अंधार आहे हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. आत्मप्रकाशानेच ते कळू शकतं, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने. म्हणून कशा त्याला काय म्हणायचं? साक्षी भाष्य. साक्षीच्या ज्ञानानेच मात्र हे सगळं ज्ञान होऊ शकतं. साक्षी जर प्रकाशमान नसेल तर मात्र ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक पदार्थाचं ज्ञान, ऐक नाही, आता मागं विषय होऊन गेला, परिच्छेद कोणता आता आठवत नाही, पण सगळ्याला प्रकाशित करणारा कोण आहे? तो साक्षीच प्रकाशित करत असतो. आबा बोलू का? हा. यदादित्य गतम तेजो जगत भासतेखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम. तेजो विद्धि मामकम. ठीक आहे, बरोबर आहे. हा श्लोक आहे त्याच्यावरती, हाच विषय आलेला आहे. म्हणून आता हे इथं विचारसागरामध्ये तो श्लोक यायला पाहिजे होता, पण नाही आला. कोणताही पदार्थ स्वयंप्रकाशमान नसतोच. बरं, आता ठीक आहे. सूर्याकडून अंधकाराचा नाश होतो. सूर्य अंधकाराला प्रकाशित करीत नाही, ऐक नाही. सूर्याकडून अंधकाराचा नाश होतो का नाही? मग सूर्य अंधकाराला प्रकाशित करतो. प्रकाशित म्हणजे काय बरं? इथं प्रकाशित करत नाही म्हणजे काय करत नाही? ज्ञान करून देतो. हा, ह्यो ज्ञान करून देत नाही असं लक्षात घ्यायचं, ऐक नाही. प्रकाशन म्हणजे अंधाराला प्रकाशन करणं. अंधाराला कसं काय प्रकाशन करणं? अंधाराला घालवलं त्याने, त्याच्या प्रकाशाने काय केलं? घालवलं. पण त्याचं घालवल्याचं ज्ञान आहे का त्याला? म्हणून त्याने प्रकाशित केलं नाही असं त्याचा अर्थ घ्यायचा. आत्मप्रकाश म्हणजे आत्मज्ञान, आहे का नाही. आत्मप्रकाश म्हणजेच काय घ्यायचं? आत्मस्वरूपाचं असणारं ज्ञान. आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की आपल्याला कळतं की हा आत्मा आहे, म्हणून सगळ्याचं प्रकाशन होतं. आणि हा जर नसेल तर होणार आहे का? चाले हे शरीर कोणाच्या सत्य, कोण बोलवी ते हरविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. वृक्षाचे पानं हाले ज्याची सत्ता, मग अंतर राहिले कोठे. सगळं जे चालतं तर कशाने चालतं? त्याच्या प्रकाशाने चालतं. आपण म्हणतो सूर्य बरोबर उगवतो. सूर्य उगवत नाही, त्याला उगवलं जातं. सूर्य मावळतो, चंद्र उगवतो, मावळतो, दिवस होतात, रात्र होतात. हे सगळे कशाच्या प्रकाशाने प्रकाशित आहे? तर आत्म्याच्या प्रकाशाने प्रकाशित आहे. आत्मा जर नसला तर हे सगळं प्रकाशित होईल का? हे प्रकाशित होऊ शकत नाही, हे लक्षात घ्यायचं. माईक कोणाचं तरी चालू आहे पहा. आत्मप्रकाश म्हणजे आत्मज्ञान तर सूर्याला प्रकाशित करते आणि अंधकारालाही प्रकाशित करते. निबिड अंधकारात कोणी असला तर या ठिकाणी गडद अंधकार आहे असे तो म्हणतो. याचेच नाव अंधकाराचे प्रकाशन. प्रकाशन म्हणजे काय? निबिड अंधकार आहे कोणी असला, ऐक नाही, असला तर या ठिकाणी गडद अंधकार आहे असे तो म्हणतो. इथं फार अंधकार आहे, दिसत नाही. किती दिसत नाही? डोळ्यात बोट गेलं तरी दिसत नाही, बरोबर ना. कुठंतरी चालताना पटकन धडक लागून पडून जातो, डोक्याला लागतं, हाताला लागतं, ऐक नाही. अशा पद्धतीनं खाली दिसत नाही. खाली पायरी उतरायची म्हटलं तर नक्की पाय कुठं ठेवावा? पायरी उंच आहे, सखोल आहे, खोल आहे, कशी आहे, नंबोळती आहे, कशी नक्की पायरी? पाय ठेवू तरी कसा?
बरं पायाला जर ठेवायचं म्हणलं तर त्या पायाने सुद्धा त्या पायरीचं प्रकाशन केलं जातं का नाही, चाच पडत म्हणजेच काय झालं, आता तिथं तर म्हणे अंतःकरणाची वृत्ती गेलीच नाही, अहो गेले नाही, पण आता अंतःकरणाची वृत्ती काही केवळ डोळ्याच्या माध्यमातून जाते आणि तो इंद्रियाच्या माध्यमातून जात नाही का वृत्ती बाहेर जाते, आहे का नाही. म्हणजेच त्या ठिकाणी काय केलं की त्या चैतन्याचाच प्रकाश आहे कुठं वृत्तीमध्ये, आणि ती आता त्वचेच्या माध्यमातून बाहेर जाते आणि पायरीला काय करतो आपण स्पर्श करतो, वा इथपर्यंत पायरी, आता ही पायरी व्यवस्थित आहे आणि इथं पाय ठेवू शकतो, इथं काही पाय ठेवायला हरकत नाही. म्हणजे त्या आपण म्हणतो माझ्या पायाने स्पर्श केला, पायरीला जाणलं, म्हणून मला त्या खाली पायरीवर पाय देता आला म्हणजे स्पर्शाने कळलं का त्या चैतन्यानेच त्याचं प्रकाशन केलं. चैतन्याने प्रकाशन. हा, मग चैतन्याने प्रकाशन केलं हे आपल्याला दिसत नाही, आपल्याला असं वाटतं माझ्या पायाने मी व्यवस्थित जाणून मगच पाय ठेवला, आहे का नाही. म्हणजे चैतन्याने त्याचं काय केलं, प्रकाशन केलं, म्हणून पाय ठेवता आला. नदीत चालताना खाली कचरा काटे कुठे असतात, आपण कसं पाय व्यवस्थित धरून चालतो, आता पाण्यात खाली काही दिसतंय का आपल्याला, तरी पण तिथं काय होतं, तो चैतन्यच त्या सगळ्याचं काय होतं, प्रकाशन होतं. बघा ना, आता हा इतका बारकाईनं असलेला विषय, हा बारकाईने विषय आपल्याला कधी कळाला असतं बरं, विचारसागर नसतं तर. आणि हे चैतन्याचा महिमा तरी कधी कळायला असतं का, कधीच कळायला नसतं. म्हणून आता हे ज्ञान म्हणजे करतळे आवळा तसं ज्ञान आहे का नाही, कर हातावर ठेवलेला आवळा, तसं आपल्याला आत्मस्वरूपाचं काय होतं, ज्ञान होत असतं याच्यामध्ये. असं चालेल. याच्यात काय तुम्हाला जर वाटलं नाही, लक्षात आलं तर परत विचार वाटलं तर मग याचेच नाव अंधकाराचे प्रकाशन, आहे का नाही. चला आता शिष्य काय म्हणतो, शिष्य आभासास मी ब्रह्म आहे हे ज्ञान होते खरे, आता मला ब्रह्मज्ञान व्हावे अशी इच्छा आहे, ती ज्ञान कसे होईल याची रीत सांगा. आता शिष्य काय म्हणतो, आभासास म्हणजे कोणी, थोडक्यात कुठंच म्हणतो का मी काय, त्याला मी म्हणायची पण काही सोयी नाही, कुठंच त्याला मी म्हणायची पण काही सोयी नाहीची, आहे का नाही. मग मी शब्दाने काय घ्यायचा, कुठंच घ्यायचं का आभासच घ्यायचा, आभासच घ्यायचा. मग आभासास काय आहे, मी ब्रह्म आहे असे हे ज्ञान होते हे खरे, आहे का नाही. मग आता आभासाचं ज्ञान होतं, कारण अवस्था कोणाला आहे, आपण पहिली अवस्था कुटस्थाच्या 7 अवस्था पाहिल्या, आवरण, विक्षेप, आज्ञान, परोक्ष, अपरोक्ष आणि शोकनाश आणि आनंद, ह्या कुटस्थाच्या 7 अवस्था पाहिल्या, नाही बरोबर ना. आभासाच्या तुम्ही असं म्हणा पटकन का ह्या आभासाची अवस्था, म्हणजे मग मला लक्षात येईल. उलट पालटच करून सांगितलं ना, म्हणजे मग काय होतं, जागे माणसं लगेच जागेपणे लगेच पटकन उत्तर द्यायला तयार होतात, म्हणजे ते लोक तयार होतात. आणि काही आपलं मुख गळून बसतात ना, मग ते आपलं त्यांना असं वाटतं हे खरं आहे का खोटं आहे का, त्यांचा निर्णय लवकर होत नाही. आणि लवकर निर्णय न झाल्यामुळं मग एक आवृत्ती होते, दुसरी आवृत्ती होते, तिसरी आवृत्ती होते, मग 4-4, 5-5 विचारसागराच्या आवृत्त्या करावं लागतात, मग कुठंतरी ज्ञान होतं. कधी कधी हे आवृत्त्या करता करता आयुष्य पण खपून जातं, मग त्याला यथार्थ रूपाने कळत नाही. थोडं सावध राहून जरा मोकळा अंग जरी सोडलं, मोकळं मन जरी सोडलं तरी आपल्याला, मी म्हणतो चुकलं तर चुकू दे ना. आता दशरथ महाराज चुकले तर पण ते बोलतात का नाही, त्यांचे उलट आभार मानले पाहिजे, ते धाडस तरी करतात का नाही, बरोबर आहे ना. मग तसं आपण धाडस केलं पाहिजे. पण काही काहींचं असं असतं का अभिमानच जायला तयार नसतो. मी कसं बोलू, माझं जर चुकलं म्हणजे काय, म्हणजे तो आता अभिमान धारणच करून आहे का नाही. मग तो खऱ्याचा अभिमान धारण करतो का खोट्याचा करतो, खोट्याचा अभिमान धारण करतो. खऱ्यासाठी आपण निघलं पाहिजे, मग पडझड होऊ शकते आपली. आणि जर पडझड झालीच नाही तर म्हणजे मग याचा अर्थ काय होतो, तो जीवच नाही, आहे का नाही. तो खरा पाय गेला तर काय देवच आहे. पण ज्या अर्थी पडझड होती त्या अर्थी जो जीव चुकतच असतो. आणि आपण चुकलं तरी मागं पुढं बघायचं नाही, आपण आपल्या पद्धतीनं प्रयत्न तरी करत राहायचं. श्री गुरु, तुला ब्रह्मज्ञान होण्याची रीत सांगण्यापूर्वी बाह्य घाटाधिकाचे ज्ञान कसे होते याची रीत सांगतो. आता तसं मागं त्यांनी शंका केली होती का मला जन्म मरण आहे, मला संसार दुःख आहे, द्वंद्वदिक वगैरे सगळं आहे, आणि ब्रह्माला तर काहीच नाही. एक शंका झाली. बुद्धरूपी वृक्षावरती 2 पक्षी सांगितले होते आणि त्याच्यानंतर एक उपासक भाऊ सांगितला होता. हे समजून सांगण्याकरता आपल्याला काय करावं लागलं, चैतन्याचे 4 प्रकार करून सांगावं लागले. चैतन्याचे 4 प्रकार कोणकोणते, कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य. हे सांगण्याकरता त्याला आपण काय उदाहरण दिलं सुरुवातीला, म्हणजे तुला कळलं. आकाशाचे 4 प्रकार केले आपण, 4 प्रकार. ते 4 प्रकार केले म्हणून आपल्याला त्याचे ज्ञान झालं का नाही.
चैतन्याचं. तसं ह्या ठिकाणी तुला ज्ञान व्हावं त्याच्यासाठी काय करावं लागणार आता, बाह्य पदार्थाची रीत सांगावं लागणार आहे का नाही. कारण पदार्थ बाहेर आहे आणि अंतःकरणाची वृत्ती त्या पदार्थापर्यंत जाते आणि त्याच्यावरती किती आवरण असतात, 3 आवरणं असतात. आणि त्या 3 आवरणापैकी बाहेरचे 2 आवरणं असतात. त्या 2 आवरणाचं बाह्य प्रकाशाने निवारण होतं आणि एक आवरण राहतं अज्ञानाचं. त्या अज्ञानाचं निवारण आपल्या अंतःकरणाची वृत्तीत असणारा जो चिदाभास आहे तो निवारण करतो. मग अशा पद्धतीने या 3ही आवरणाची निवृत्ती होत असते. असं गटावर आपण 3 आवरणं पाहिली होती मागच्या वेळेस, बरोबर ना. 2 आवरण. मग 2 आवरण सांगितलं. कोणती 2 आवरणे? 2 आवरण. हा, कोणती 2 आवरणे आहेत? माहिती चालू अंधकाराचं आणि अज्ञानाचं. हा, अज्ञानाचं. एक अंधकाराचं आवरण असतं आणि एक अज्ञानाचं आवरण असतं. अंधकाराचं आवरण कशाने निवृत्त होतं? प्रकाश. बाह्य प्रकाशाने अंधकाराचं आवरण निवृत्त होतं, आहे का नाही. आणि अज्ञानाचं आवरण कोण निवृत्त करतो? वृत्तीत असलेला चिदाभास. आहे का नाही. तो काय करतो? त्याची निवृत्ती करत असतो, आहे का नाही. बाह्य पदार्थ ज्ञानाची रीत. पाणी कुठे गेलं? अंतःकरण वृत्ती नेत्रादी इंद्रियाद्वारा बाहेर निघून घटापर्यंत जाते. बघा आता आपण पाहिलं का नाही, आता हे उदाहरण देऊन झालं तेव्हा काय होतं, ही आपली अंतःकरणाची वृत्ती आहे का नाही. ही अंतःकरणाची वृत्ती काय करते? नेत्र इंद्रियाद्वारे बाहेर निघून जाते. नेत्र इंद्रिय आधी आहे का नाही. इंद्रिय आधी म्हटल्याच्या नंतर काय काय आलं त्याच्यामध्ये? कर्म इंद्रिय पण आली आणि ज्ञानेंद्रिय पण आली, आहे का नाही. कारण ती कर्मेंद्रियातून जाणं शक्य नाही, फक्त ज्ञानेंद्रियातून जाणं शक्य आहे. काय हे असंच आहे. अहो कर्मेंद्रिय कर्म करतात ना, आणि वृत्ती जायचं म्हणलं तर फक्त कशातून जाऊ शकते? ज्ञानेंद्रियातूनच जाऊ शकते ना. मग इथं काय करायचं? कर्मेंद्रिय नाही घ्यायचं, काय घ्यायचं? ज्ञानेंद्रिय, ज्याच्यातून आपल्याला ज्ञान होतं ती ज्ञानेंद्रिय या ठिकाणी घ्यायची, असं लक्षात घ्यायचं. म्हणून अंतःकरण वृत्ती नेत्रादी इंद्रियद्वारा बाहेर निघून घाटापर्यंत जाते. ती घाटापर्यंत गेली. उदाहरण कसं देतात? ते घाटापर्यंत जाऊन काय करते? जसं मुशीमध्ये ओतलेला सोन्याचा रस जसा मुशीच्या आकाराप्रमाणे होतो त्याप्रमाणे वृत्ती घटाकार होते. जसं आता ही वृत्ती घाटाच्या आकाराची कशी होती हे आपल्याला कळण्याकरता काय सांगितलं. समजा तुम्हाला एखादी मूर्ती वगैरे बनवायची. आता गणपती आले का नाही, येतील आता गणपती. तर गणपती केवढा बनवायचा तुम्हाला? 1.25 फुटाचा, 1.5 फुटाचा, 2, 2.25 फुटाचा, तो उजव्या सोंडाचा, डाव्या सोंडाचा, कसं त्याचे हात, कसे आशीर्वाद देणारे पाहिजे, कसे पाहिजे, 6 हाताचा बनवायचा का 4 हाताचा बनवायचा. किंवा कलियुगामध्ये आता एखादा गणपतीचा अवतार बनवला त्या तशा स्वरूपाचा गणपती बनवायचा, नक्की तुम्हाला कसा गणपती बनवायचा. मग आपण काय करतो? एक साचा म्हणजे त्याला एक मुशी तयार करतो. साचा म्हणजे काय करतो? मुशी तयार करतो. आणि काय करतो की ते रस असतो, त्याला प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे असं काहीतरी नाव आहे. तो काय करतो आपण त्याच्यामध्ये ते गवत वगैरे ते कात्यासारखं असतं ते घालायचं, म्हणजे ते मूर्ती जरा कडक होती. मग तुम्ही जसं त्याच्यामध्ये ते काथ्या वगैरे तो रस वगैरे एकत्र करून घातला आहे का नाही, तर मूर्ती कशी होते? जसं तुम्ही मुशीमध्ये रस वाचला तशाच आकाराची मूर्ती होते का नाही, तशाच आकाराची. तसं समोर घट ठेवलेलं आहे. तर समजा ही वस्तू इथं समोर ठेवली तर माझं आता इकडं हाताकडं बोटाकडं लक्ष नाही आणि ह्या वस्तूकडे लक्ष आहे, म्हणजे वृत्ती कशी झाली? ह्याच आकाराची झाली. जसं मुशीत रस होतो की नाही, त्या मुशीचा आकाराचा रस होतो, तसं घट समोर ठेवलाय. जर तो मोठा रांजण असेल तर वृत्ती कशी होईल? रांजणाच्या आकाराची होईल. आणि जर त्या ठिकाणी छोटे गाडगे वगैरे असतील किंवा केळी मडकी वगैरे असेल, जसा जसा त्या घटाचा आकार असेल वृत्तीसुद्धा कशी होते? तशाच आकाराची त्या ठिकाणी होत असते. मुशीमध्ये ओतलेला सोन्याचा रस जसा मुशीच्या आकाराप्रमाणे होतो त्याप्रमाणे वृत्ती घाटाकार होते. तशाच पद्धतीनं वृत्ती काय होती? घाटाच्या आकाराची होती. आता ही वृत्ती घाटाच्या आकाराची होती हे आपल्याला कळण्याकरता उदाहरण दिलं आहे का नाही. मुशी सोन्याचा ओतलेला रस, तसं उदाहरण देऊन सांगितलं. अंतःकरणाची वृत्ती
अंतःकरणाची कोणतीही वृत्ती आभासासहित असते, आहे की नाही. आता अंतःकरणाची वृत्ती कोणती वृत्ती असू द्या, म्हणजे अंतःकरण वृत्ती असो नाहीतर अविद्या वृत्ती असो, त्याचं प्रकाशन करण्याकरता त्याच्यामध्ये प्रकाशन करण्याकरता त्याच्यात काय असलं पाहिजे, चैतन्य अंश असलाच पाहिजे का नाही. आणि जर चैतन्य अंश नसेल, आहे का नाही, तर त्या समजा तो अविद्या वृत्तीनं जर प्रकाशन करायचं म्हटलं तर त्याला प्रमातू चैतन्य म्हणायचं का साक्षी चैतन्य म्हणायचं. साक्षी अविद्या वृत्तीनं प्रकाशन करणारा साक्षी आणि अंतःकरण वृत्तीनं प्रकाशन करणारा प्रमातू चैतन्य, आहे का नाही. म्हणजे तो चैतन्य अंश ते मांडलाच पाहिजे का नाही, तो आभास मानलाच पाहिजे त्या ठिकाणी. मग त्याच्याशिवाय नुसती अंतःकरणाची वृत्ती जर गेली तर मग अंतःकरण वृत्तीलाच ज्ञान होतं असं होईल ना. पण अंतःकरणाची वृत्ती कशी आहे, जड आहे, त्याला चैतन्याची आवश्यकता आहे का नाही. मग अंतःकरणाची कोणतीही वृत्ती आभासासहित असते, कारण अंतःकरण स्वच्छ आहे म्हणून त्याची वृत्ती स्वच्छ आहे. बघा आता हे चैतन्य त्याच्यातूनच का जातं, जडातून का जात नाही, याचं कारण आहे. आता समजा घराची भिंत आणि घरात असणारा आरसा दोन्ही सुद्धा पृथ्वीचाच अंश आहे का नाही. पृथ्वीचा असणारा परमाणूचाच अंश त्या ठिकाणी आहे. मग तरी परमाणूचा अंश असला तरी आरसा जो आहे हा पृथ्वीचा शुद्ध परमाणूचा अंश आहे आणि भिंत वगैरे जी आहे त्या पृथ्वीचा मलिन अंश त्या ठिकाणी आहे. म्हणून मलिन अंश आहे त्याच्यामध्ये प्रतिबिंब होत नाही आणि शुद्ध अंश आहे त्याच्यामध्ये प्रतिबिंब होतं. शुद्ध अंश म्हणजे आरसा आणि अशुद्ध अंश म्हणजे काय, त्या ठिकाणी भिंत वगैरे त्या ठिकाणी आहे. तसं अंतःकरणामध्येच काय होतं, कारण अंतःकरण हे कसं आहे, शुद्ध आहे, म्हणजे पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून हे अंतःकरण निर्माण झालेलं आहे. आणि अंत म्हणजे आत आणि करण म्हणजे त्याला जाणण्याचं साधन असं त्याचा अर्थ घ्यायचा. अंतःकरणाची कोणतीही वृत्ती आभासासहित असते, कारण अंतःकरण स्वच्छ आहे म्हणून त्याची वृत्ती कशी झाली, स्वच्छ झाला. अंतःकरण स्वच्छ असेल तर जसं माती असेल तसंच घट असेल ना, बरोबर ना. माती जर खराब असेल तर घट पण खराब होऊ शकतो, आहे का नाही. आणि माती जर चांगली असेल तर घट सुद्धा तसं असेल. तसं अंतःकरण जर शुद्ध असेल तर अंतःकरणाची वृत्ती सुद्धा कशी असेल, शुद्धच असेल ना, शुद्धच त्या ठिकाणी असेल. म्हणून त्याची वृत्तीही स्वच्छ आहे, याकरता तिच्यातही आभास असतोच, आहे का नाही. म्हणून याच्यावरून काय झालं का त्याच्यात सुद्धा आभास असतो, हे सिद्धच आहे. मोठ्या आरशामध्ये प्रतिबिंब पडतं आणि आरसा जर फोडला आणि त्याच्या ठिकरे झाल्या तर छोटे छोटे काचा असतात, त्याच्यात प्रतिबिंब दिसतं की नाही, दिसतच ना प्रतिबिंब. का दिसणार नाही, दिसणार, कारण मोठा आरसा स्वच्छ होता त्याच्यात प्रतिबिंब पडत होतं आणि त्याची काच कशी आहे ती पण शुद्ध आहे, त्याच्यात सुद्धा काय प्रतिबिंब पडणारच असं लक्षात घ्या. म्हणून त्याची वृत्ती स्वच्छ आहे, याकरता तिच्यातही आभास असतोच. घटादी विषयी अविद्येच्या तमोगुणाचे कार्य आहे म्हणून स्वरूपाने जड आहे का नाही. आणि त्या घटाधिकाच्या ठिकाणी अज्ञान व त्याचे आवरण आहे. बघा आता इथं जरा थोडा विषय बदली झाला, बरोबर आहे की नाही. तर ते काय म्हणतात की घटादी विषय अविद्येच्या तमोगुणाचं कार्य आहे. आता घट पट वगैरे हे जे आहे ते सत्वांशाचं कार्य आहे का तमोगुणाचं कार्य आहे. तमोगुणाचंच कार्य ना घट पट वगैरे. आणि आरसा आहे तो शुद्ध आहे आणि घटपट वगैरे हे तमोगुणाचं कार्य आहे. थोडं संगती लावून घ्या. म्हणून घटादी विषय अविद्येच्या तमोगुणाचे कार्य आहे म्हणून स्वरूपाने कशी आहे, जड आहे. आणि जो जड पदार्थ असतो तो काय करतो, स्वतःलाही जाणतो आणि दुसऱ्याला जाणतो का, काहीच करत नाही याच्यापैकी. तर स्वतः आणि दुसऱ्याला पण जाणत नाही असा जो पदार्थ असतो तो जड असतो. आणि घटादी विषय कसे असतात, जड असतात त्या ठिकाणी. म्हणून त्या घटाधिकाच्या ठिकाणी अज्ञान आणि त्याचे आवरण आहे. आता बघा विसंगती झाली का नाही, कारण आपण मागं पाहिलं का नाही का अज्ञान आणि आवरण हे कशाचे आश्रित असतात, जडाच्या आधी आश्रित असतात का चैतन्याचे आश्रित असतात, चैतन्याचे आहे का नाही, चैतन्याचे आश्रित असतात. पण कधी कधी हे जड पदार्थ कधी काही शब्द असतात की जडही अधिष्ठान होऊ शकतं आणि चेतनही अधिष्ठान होऊ शकतं. मागं पाहिलं का नाही, कधी काही ठिकाणी जड पण अधिष्ठान होतं आणि चेतन पण अधिष्ठान होतं. जसं मृदुंगावरती खडा पडला आपण, आहे का नाही, तर त्या ठिकाणी आवाज झाला तर ते स्वतःला जाणतं का, नाही जाणत. जर स्वतःच माणूस गायला लागला तर
जंत. आहे का नाही? तर तसं कधी कधी जड हे अधिष्ठान ठरतं आणि कधी कधी चैतन्य अधिष्ठान ठरत असतं, आहे का नाही? पण जड हे चैतन्यावरतीच अवलंबून असतं, हे थोडं लक्षात घ्यायचं. पण याची संगती आता पुढे ती सांगणार आहे. किती मिनटं राहिले आपल्याकडं? थोडे मिनटं राहिले, 5-6 मिनटंच राहिले. आणि इथं जरा थोडं पटकनी निघून जावं पण लागणं. आता थोडं आश्रय मिळाला म्हणून थांबलोय. शिष्य अहो, अज्ञान आणि त्याचे आवरण ही त्या पदार्थ अधिष्ठान चैतन्य आश्रित असून ते चैतन्याचंच आवरण करते, असे आपण मागे सांगितले. आतापर्यंत काय सांगितलं? घटोपाय चैतन्य, पटोपाय चैतन्य, सगळं चैतन्य सांगितलं, आहे का नाही? आणि ते सगळं चैतन्य सांगत असताना हे अज्ञानाचं आवरण वगैरे हे सगळं कशाचे आश्रित सांगता तुम्ही? चैतन्य आश्रित त्या ठिकाणी सांगता. म्हणजे रज्जूचं ज्ञान होण्याला आपण मागं पाहिलं का नाही? रज्जू आहे का नाही? आणि नाही, एक रज्जू अधिष्ठान चैतन्य, आपलं रज्जू अधिष्ठान चैतन्य आश्रित अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम, आहे का नाही? आणि अंतकरण चैतन्य आश्रित अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम ज्ञान सांगितला, बरोबर ना? एक पदार्थ आणि एक ज्ञान सांगितलं ना तुम्ही. पण नंतर त्याची संगती लावण्याकरता आपण काय सांगितलं की दोन धरण्यापेक्षा सगळं चैतन्याच्या आश्रित आहे म्हणून अंतकरण चैतन्य आश्रित अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्प आणि अंतकरण चैतन्य आश्रित अविद्येच्या तमगुणाचा परिणाम ते सर्प नावाचा पदार्थ, ऐक ना? एक ज्ञानाला एक या पदार्थाला कारण मागं आपल्याला सांगितलं होतं. म्हणजे काही जरी झालं तर ते चैतन्याच्या आश्रित सांगताय का नाही? आणि आता तुम्ही जडाच्या पण कधी कधी आश्रित सांगता, मग ही विसंगती होते का नाही? ही विसंगती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणून शिष्याने शंका केली, अहो, अज्ञान आणि त्याचे आवरण ही त्या पदार्थ अधिष्ठान पदार्थाचं अधिष्ठान कोण आहे? म्हणजे सगळ्या पदार्थाला अधिष्ठान चिदाभासाला सुद्धा कोण अधिष्ठान आहे? कुठं सच ना? चैतन्यच नाही, आहे का नाही? सगळ्याचं अधिष्ठान कोण आहे? चैतन्याचं अधिष्ठान आहे. म्हणून काय म्हणलं की ही त्या पदार्थ अधिष्ठान चैतन्य, आहे का नाही? आणि त्या चैतन्याच्या आश्रित असून त्या चैतन्याचंच आवरण करतात. आणि आवरण कुठं करतात? चैतन्यालाच मात्र त्या ठिकाणी काय करतात? आवरण करतात. जसं पाण्यावरती शेवळ राहून काय करतं? ते पाण्याला आवरण करतं. तसं हे सगळं कसं आहे? हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजच आड ओढावली जीवने काय. हे माझ्याच आहे का नाही? आकाशात डग राहतं त्या आकाशाला काय करतं? आवरण करतं. पाण्यावर शेवळ राहतं पाण्याला काय करतं? आवरण करतं. तसं हे सगळं अज्ञान कुठं राहतं? चैतन्य आश्रित राहून ते चैतन्यास आवरण करते, असे माग सांगितले आहे. आणि आता घटादी जड पदार्थाच्या ठिकाणीच अज्ञान आणि आवरण आहे असे सांगता. ही कसे? आणि तुम्ही आता काय सांगितले की घटपट या ठिकाणी अज्ञान आणि आवरण त्या ठिकाणी राहतं, हे तुम्ही आता हे सांगता. म्हणजे काय करता की विसंगती करता थोडक्यात, ऐक नाही? आम्ही तनो मनो जीवे तुझ्या बोला ओटांगावे आणि तुझ्या ऐशी करावे तरी सरले मन देवा. आम्ही तनाने मनाने जीवाने तुझ्यावर अवलंबून राहायचं आणि तू जर असं आमच्यावर फसू लागला म्हणजे कसं? म्हणजे जैसे आंधळा सुईजे आवाटा का माझवंदी जे मरगाटा. एखादा आंधळा मनुष्य, त्या आंधळ्या मनुष्याला काय करायचं? आडवाटेला लावून द्यायचं, जा जंगलाने, असं, आहे का नाही? आणि डोंगर वगैरे आलं का उच मस्त गार हवा सुटली का पडतच सुटायचं. म्हणजे तिथं काय असतो? कडा असतो, म्हणजे तो मेलाच, तो काय परत येत नाही, आहे का नाही? किंवा माझवंदीचे मरकटा. आणि मादक पदार्थ कोणाला द्यायचा? नशा येणारा माकडाला द्यायचा, आहे का नाही? तसा उपदेश हा गोमटा ओढावला आम्हा, तसा हा तुझा गोमटा म्हणजे चांगला उपदेश द्या, आहे का नाही? श्री गुरु आज आमच्यावर जसं काय ओढावलेला आहे, असं उपदेश केल्याच्या नंतर कसं काय संगती लागणार बरं? असं संगती लागून चालणार नाही. कारण जर एखाद्या रोगाचा जर आजार बरा करायचा असेल, आहे का नाही? देखील रोगाती जिनावे औषध तरी द्यावे. रोगाला जर घालवायचं असेल, जिनवायचं असेल म्हणजे घालवायचं असेल, औषध द्यावं का नाही? पण ते औषध कसं असावं? परी ते अतिरुच्च मधुर व्हावे जैसे, पण ते अतिशय रुचकर असावं, ते पचणारं असावं आणि गोड पण असावं, आहे का नाही? तसं तुम्ही एकसारखं सांगा ना. कधी म्हणता चैतन्य आश्रित अज्ञान असतं, आवरण असतं, आणि कधी म्हणता जडाच्या आश्रित अज्ञान आवरण असतं. हे तुमचं एकसारखं आहे का बोलणं? हे तुमचं बोलणं कसं आहे? विस्कळीत असण्यासारखं बोलणं त्या ठिकाणी आहे का नाही? म्हणून आता श्रीगुरु काय करतात? त्याचं उत्तर देतात. आहे थोडक्यात 2 ओळीचे थोडक्यात सांगतो. याचे उत्तर सांगण्याच्या पूर्वी तुला असे विचारतो की मागे आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या, आहे का नाही? आता मागे आभासाच्या किती अवस्था सांगितल्या आम्ही तुला? 7 अवस्था सांगितल्या, आहे का नाही? मग 7 अवस्था सांगत असताना
आभासाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण ह्या दोन अवस्था सांगितल्या होत्या. आणि आभासाच्या ठिकाणी आम्ही सुरुवातीच्या बंद हेतूला असणाऱ्या 3 अवस्था, पण त्याच्यात मी 2 अवस्था सांगितल्या. कोणत्या? की एक आहे अज्ञान आणि एक आहे त्या ठिकाणी आवरण. आभासाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण ह्या 2 अवस्था सांगितल्या होत्या. त्यावेळी तू ही शंका का केली नाही? तुला शंका करायची होती का नाही? मग त्यावेळेस आम्ही आभासाच्या वेळेस सांगितले का नाही? बरं, आभास तरी कशावर अवलंबून आहे? आभास चैतन्यावर अवलंबून आहे. हा, म्हणजे त्याचं अधिष्ठान कोण आहे? चैतन्यच आहे का नाही? हा, म्हणजे आता आलं नाही लक्षात तुम्हाला? पक्क लक्षात आलं. बरं, मग त्यावेळेस तू ही शंका का केली नाही? कारण ते घटपटादी सारखंच आहे का नाही आवरण? त्याच्यावरती घटापटासारखंच आवरण झालंय का नाही? कुठं? आभासाच्या ठिकाणी. शिष्य, त्यावेळी मला असे वाटले की आता शिष्य काय म्हणतो की मग माझा गैरसमज काय झाला? म्हणजे शिष्य आपला गैरसमज या ठिकाणी कबूल करतो. कसा? तर पहा, शिष्य म्हणतो त्यावेळी मला असे वाटले की कुटस्थ आश्रित असलेले अज्ञान आणि आवरण याचा अभिमान आभास आपल्या ठिकाणी धरतो, आहे का नाही? तर काय होतं की कुटस्थ आश्रित असणारं, आता हे अज्ञान कुठं असतं? मुळात चैतन्य, म्हणजे कुटस्थाचे आश्रित अज्ञान आवरण असतं का नाही? पण त्याचा अभिमान, आता हा जीव काय त्याचं प्रतिबिंबच आहे ना. कोणाचं? कुटस्थाचं, आहे का नाही? आणि आता तो अभिमान धारण करायचा जर झाला किंवा अहम शब्दाने आपण विचार केला का नाही, तर अहम शब्दाने बाद समानाधिकरण झालं तर त्याचं मुख्य समानाधिकरण कुटस्थाचे आहेच का नाही? आईचे, आहे का नाही? तसं या ठिकाणी जर अभिमान धरला त्याने, म्हणजे बाद समानाधिकरण केलं तर त्याचं कुटस्थाची काय होतं असतं? ऐक्य होतं. मग तो अभिमान धरेन तर कशाचं धरेन बरं? अभिमान धरायचं तर कशाचं धरा? रज्जूवर सर्प भासलाय का नाही? मग त्या सर्पाला अधिष्ठान कोण आहे? रज्जूचं अधिष्ठान आहे ना. आता समजा आपण प्रकाश केला, समजा त्या ठिकाणी बॅटरी वगैरे लावली, तर तो सर्प जाऊन कुठं जाईन बरं? एखाद्या धावशात वेळात वगैरे जाऊन लपून का? रज्जूमध्ये जाणार. म्हणजे अधिष्ठान स्वरूपाचा असते का नाही? मग आता अभिमान धारण करायचं जर झालं तर कशाचं धारण करेल हा आभास? कुटस्थाचंच करीन ना. आणि मग कुटस्थाचा धर्म कुठं गेल? तो त्याच्यावर येणार का नाही? मग कुटस्थाचा धर्म तो त्याच्यावरती येणार. मग तो काय म्हणेल? मग मला असं वाटलं का ते कुटस्थाचं आहे म्हणून मी माझ्या ठिकाणी धरलं, म्हणजे चिदाभासाच्या ठिकाणी मी विचारात घेतलं, असं त्याला म्हणायचं. बघा, त्यावेळी मला असे वाटले की कुटस्थ आश्रित असलेले अज्ञान आणि आवरण याचा अभिमान आभास आपल्या ठिकाणी धरतो. वास्तविक अज्ञान आणि आवरण कुटस्थ चैतन्य आश्रित आहे, आभास चेतन आहे, म्हणून त्याच कुटस्थ आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा व आवरणाचा अभिमान होणे संभवनीय आहे. याचं कारण काय म्हणलं की ते अज्ञान आणि आवरण कुटस्थ चैतन्य आश्रित आहे का नाही? आश्रितच आहे. आणि आभास कसा आहे? तो जो कुटस्थाचा पडलेला प्रतिबिंब चिदाभास हा कसा आहे? तो पण चेतनच आहे ना. बिंब आणि प्रतिबिंब हे काही वेगळं असतं का? एकच असतं? एकच असतं. म्हणून काय केलं की त्यास कुटस्थ आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा व आवरणाचा अभिमान होणं संभवनीय आहे. अभिमान होणं का संभवनीय आहे? कारण तो त्याचंच प्रतिबिंब आहे, त्याचाच आश्रय आहे, तो त्याच्या आश्रयावर अवलंबून आहे, म्हणून त्याचा अभिमान धरणं योग्य आहे, आहे का नाही? आता वडील म्हटले, हे बघा ही किती आहे? 5 एकर क्षेत्र आपलं आहे का नाही? मग 5 एकर क्षेत्र आपलं आहे. मग आता त्याची मुलं जी आहे ते 5 एकर क्षेत्रावरच आपला अभिमान गाजवणार का? पुढचं शेजारचं काही असेल, आहे का नाही, तर त्याच्यावर आपला अभिमान गाजवतील? हे तर सरळ आहे का? तसं ह्या ठिकाणी जेवढं चैतन्याचं आहे तेवढंच त्या ठिकाणी त्याचं प्रतिबिंब आभास त्याच्या ठिकाणी अभिमान धारण करीन का नाही? का त्याच्यापेक्षा वेगळा अभिमान धारण करीन? नाही ना, तेवढं त्याच्या बापाचं आहे तेवढंच हा मान्य करतो ना, एवढंच मान्य करणार. तसं म्हणून त्याच कुटस्थ आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा व आवरणाचा अभिमान होणे संभवनीय आहे. पण घट जड असल्यामुळे त्याचा अभिमान होणे शक्य नाही. पण घट पट जड पदार्थ याच्या आश्रित तुम्ही अज्ञान आवरण मानता, तर यांना अभिमान होईल का? घटापाटाला वगैरे याला अभिमान मात्र होत नाही. मग हे घटापाटाच्या विषयी तुम्ही सांगता आणि तिथं अज्ञान आवरण असतं, हे कसं काय शक्य आहे? मग माझं म्हणणं काय चुकीचं आहे का? मुलगा बापाच्या क्षेत्रावरती अभिमान, संपत्तीवर अभिमान गाजवते हे ठीक आहे, पण जड असणारे क्षेत्र ते काय अभिमान गाजवणार आहे का? ते मात्र गाजवणार नाही. मग शंका येण्याचं कारण सरळ एक नाही,
शंका येण्याचं कारण माझं सरळ सरळ होतं. म्हणून जडाच्या आश्रित मात्र अज्ञान आवरण नाही, ते चैतन्याच्या आश्रित आहे. आणि म्हणून त्या चैतन्याचा प्रतिबिंब आभास हा त्या ठिकाणी आहे. म्हणून तो काय करतो, चैतन्याच्या आश्रित म्हणजे कुटस्थाच्या आश्रित असणारं अज्ञान आवरण आपल्या ठिकाणी जाणतो, आहे का नाही, असं मी म्हणत होतो किंवा माझा असा हेतू होता. पण घट जड असल्यामुळे त्याचा अभिमान होणे शक्य नाही. म्हणून आता शंका आली, आहे का नाही. आता ही शंका आली, ही पण बरोबर आहे बरं का याची. आणि या शंकेचं निरसन आहे ना, उद्या आपण बरोबर बारकाईनं पाहणार आहे. कारण काय होतं की उद्या असं उदाहरण द्यायचं की असं घटापटाच्या ठिकाणी अभिमान कसं काय होतो, त्याचं कारण काय. त्याचं कारण आहे पण हा चैतन्याचे, दुसरं काही कोणी दुसरं नसतं. जसं आता आपल्याकडं अंधार झाला ना, रात्रीचं घरात लाईट वगैरे गेली ना, मग काय करतो आपण, दिवा लावतो का नाही. दिवाला पूर्वीच्या काळामध्ये काय करायचा, दिवा लावायचा. बरं मग काय होतं की दिवा लावला की मग घरामध्ये कपाट, मान्या, भांडी कुंडी सगळं घरातलं दिसतं का नाही, आपल्याला दिसतं. म्हणजे मग त्या प्रकाशाने सगळं प्रकाशित होतं का नाही, सगळं प्रकाशित होतं. आणि समजा तुम्ही पूर्वी आता असा दिवा विझावला नाही, त्याच्यावरती एक घट ठेवून द्यायचा, बरोबर ना. मग आता समजा तो प्रकाश होता, तो घरात भांडी कुंडी अमुक तमुक त्याच्यावर जातो का, त्याच्यावरती जात नाही, आहे का नाही. मग मग आता काय होतं, कधी कधी हा स्वतःच्या ठिकाणी अभिमान धारण म्हणजे हा चैतन्य काय करतो, याच्या ठिकाणी अज्ञान आवरण तयार होऊन ते कधी कधी जडाच्या सुद्धा त्या ठिकाणी काय होतं, अज्ञान आणि आवरण येत असतं. तर ते कसं येत असतं, तर उद्या ह्या उदाहरणाने आपण लक्षात घेऊ. आता वेळ झाला, थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय